हाय सगळ्यांना. तर गेलते बघा कामाला. मी कामावून आले. आज उशीर झाला कामाला, उशीर झाला. भरपूर जण असे म्हणते. आता तुम्ही म्हणते की नवीन साडी दिसते. आता काय करावं, साड्या फाटलेल्याच आहेत त्या अंगावर, घालावं लागतात कधी कधी वेगळ्या साडे. काढली वापरायला साडी, ही हलक्या साड्या मला बरं वाटते त्या. तर भरपूर अशा छान कमेंट आल्या बरं का. म्हणजे नाही का, बाई तू पैसेच मागती आणि तू पैसेच मागायला लागली, तुला बी ऊन नाही पण गुण लागलं. तर गुण कुणाचं लागलं आणि ऊन कुणाचं लागलं आता तुम्हीच सांगा. आता एवढं बोलताय तर कसं आहे माहिती आहे का, आणवीसाठी कोण देत असेल खाऊला पैसे, कोण कशाला पैसे. आता एवढं तर माझ्याकडे पैसे असतं तर मी कष्ट करायला गेली असती का उन्हात तळायला. आताच आली उन्हातनं. तर तसंच गेलतो कणसं पण आणायला, म्हणजे रानात तोडायलाच गेलतो कणसं. पण तसंच कणसं पण घेऊन आलो. तर ती बाई म्हणली आता महालक्ष्म्या ही आल्या त्या, आता आपल्यात तर नाही त्या महालक्ष्म्या. पण मान्य बघितली होती मी बारकी, ती बसवायला एवढीशीच आहे, एवढीशी बारकी. दे म्हणजे लय बारकी. म्हणजे काल गेलती ना बानूला खाऊ आणायला, तिथं मान्य बघितली बारकी. तर बघू कसं आहे माहिती आहे का, मी देवाला पण मानते, प्रत्येक गोष्टीला मानते. असं नाही की कशाला पण. तुम्ही म्हणता ना आता ताई कधी हात जोडलेला तर दिसली नाही, देवा कशी तर दिसली नाही. कसं असतं माहिती आहे का, मनामध्ये भावना असल्या ना सगळ्या गोष्टी होते त्या. आणि मग तसंच आम्ही गेलतो कणस तोडायला. मग महालक्ष्मी म्हणजे 12 वाजता तर झाली ती सुट्टी आमची. आणि किती वाजता, हां तिथनं परत ते म्हणल्या की चला म्हणल्या आम्हाला इकायला कणस न्यायच्या ती. आता महालक्ष्मी पुढं ही ठेवतात ना, गणपती पुढं ही कणस. म्हणलं चला आम्हाला पण होते नाही खायला. महालक्ष्मी नसल्या म्हणून काय झालं, लक्ष्मी तर आहे की. आणि त्या पण कोल्हापूरच्याच असते ते, आहे का ना. धनलक्ष्मी आहे का ती, का महालक्ष्मी? कोल्हापूरच्या महालक्ष्मी. मग ती लक्ष्मी तिथलीच झाली ना कोल्हापूर. मग ही जिमनीतले म्हणजे धन काढते, धनलक्ष्मी आहे का नाही. तर बघू आता कसं असतं माहिती आहे का, महालक्ष्मी नसल्या म्हणून काय झालं, आम्ही सण तर साजरी करतोच. आणि घरात पण देव आहेत काय, ती देव लक्ष्मी असेल असं म्हणूनच नसतं करायचं. आणि लक्ष्मी थोडी खात्यात, ती आपणच खातो की. फक्त या कुकू लावायला, हळदी कुंकाला. तर माझं एक स्वप्न आहे, ती तुमच्यासोबत शेअर करते. की म्हणजे नाही का, काही गोष्टी असतात तर देवाच्या साक्षीने पण बोलावं असं मला वाटतं. पण जेव्हा होईल तेव्हाच मी बोलणार आहे. पण थोडंसं तुम्हाला सांगते त्याच्यातलं. तर मी म्हटलं होतं आता जुनं देऊळ तर तुम्ही काय कधी बघितलं नाही मंदिर, पण ते चाललंय माझं थोडंसं बांधणं. आता काय हो का, भावा बहिणींनी मला मदत केली, काहींनी नाही केली, असं काय नाही. आता त्यांना जे वाटतं ते योग्य आहे. पण काही जणांनी मदत जी केलेली आहे ते मी असं ठरवलं की म्हणजे नाही का, आता भाजीपाल्याचा व्यवसाय तर मी करू शकते, पण तेवढं माझ्याकडं भांडवल नाही की त्याने मी आणू शकते. 5,000 तर भाजीपाल्यालाच लागते. म्हणजे चौकशी केली, विचारलं, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि बाकीचं जे सामान आणायला वर तराजू काटून काटण हिन तेन असं आणायचं म्हटलं ना, गाडा ही, तर कमीत कमी 20,000पर्यंत मला भांडवल लागते. तर एवढं भांडवल माझ्याकडं नाही. माझ्याकडं झालंय फक्त एका ताईनं 1,000 रुपये, एका ताईनं 500 रुपये, एका दादानी 300 रुपये आणि एका मामांनी 100 रुपये अशी मदत झाली. आणि काल परवा दिवशी जी ताईंनी पैसे पाठवलं होतं अन्वीसाठी, बघा अन्वी किती खुश आहे बघा. औषध पिली ताई, तुम्ही जे पाठवलं होतं ते औषध आणलेली, मालिशी औषध पिली. हां म्हणती बघा, बघा ऐका,
ऐकलं का? औषध पिली तर हा केलं का नाही तिनं. मग ती लेकराला सुद्धा जाणीव असते. पण काही जणांना वाईट वाटलं, काही जणांना चांगलं वाटलं तर मी काय त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाही. भुकणारी पण असावा लागतात, त्याशिवाय माणूस पुढं चलत नाही. आता जे माणूस पुढं चलल त्याचं पाय वडायचं, खचकिरणं महागं वडायचं, चिखलात आपटवायचं. पण तसाच पाय तुमचा धरून एक दिवस कुणीतरी तुम्हाला आपटवल हे लक्षात ठेवा. मग त्या समोरच्याला कमेंट करायची असते. तर चला जाऊ द्या, मला काही त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही किंवा काय नाही. तर मी तुम्हाला दाखवते कणसं आणलेली. तसाच आपला कामाचा डब्बा. आणि हे बघा एकदम गावरान कणस आणि हुरड्यातली कणस आहे ती, हुरडा आलेली. तर महालक्ष्मी तर नाही त्याच, पण कुणी मागितली तर महालक्ष्मीला देऊन टाक काय. आणि खावा एवढे तर आम्ही काय खाणार नाही कंस किंवा काय नाही. तसंच आवडते ते मला पण कंस, पण भजी बी चांगली होत्यात. तर तुम्हाला रेसिपी करून दाखवेलच. जर मी घरी असेल तर रेसिपी करून दाखवल की पकोडे काय म्हणतात ते कंसाची पकोडे, कंसाची भजी दाखवून मी करून तुम्हाला रेसिपी. पण तसंच तर या तुम्ही पण खायला. जर तुम्हाला खायचे असेल तर या. परत निबार होत्याल, म्हणजे झाडाची निबार होत्याल. परत खायला चांगली लागत नाहीत, याच टायमात खायला चांगली लागतात. पुन्हा मुंबईला भाजून 10 रुपयाला 5 रुपयाला काय म्हणतात त्याला बरं नाव आहे, बुट्टा म्हणतात. बुट्टा याला बुट्टा म्हणतात. आमच्या इकडे कंस म्हणतात. भाजलं तरी कणीस म्हणतात आणि असं बी कणीस म्हणतात. तर लय कंस आल्यात भावा बहिणीनं, या खायला. कुणाला पाहिजे असेल तरी मला सांगा, मी आणून ठेवीन. पण परत तर तुम्ही मागितली तर निवार कंस आणि ती बिना खाण्याच्या कामाची नसते हीच अशीच कंस चांगले. तर या खायला. तर आता बघू संध्याकाळी भाजू. आता नाहीतर सकाळच भाजावं लागणार आहे ती चुलीवर, कारण आता तर चूल संध्याकाळनं बघू. पावसाचं वातावरण झालंय, दाखवीन तुम्हाला. तर हेड्या आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय सगळ्यांना. तर बानू हुंडकड्या देते अगं, बघते कशी बघितलं का, कशी बघते टुकू टुकू टुकू. बाय कर, तेवढंच बोलती बटक भावली. तर चला बाय.